आता सो श्रावण असा ना, 4 घास जर तुमका व्यवस्थित जाव होय तर असा आंबट तिखट गोड असा करून खावचा लागतं अख्खो श्रावणभर, म्हणजे गणपती जायपर्यंत. आज मी करतोय दह्याची कढी. त्याच्यासाठी 4 मिरच्यो, 2-3 लसणाच्यो पाकळ्यो आणि आल्याचं तुकडं घालून भरभरीत वाटून घेतलं आहे. जरा भरभरीत वाटून घेतलास की मग त्याच्यात दही घालायचं. दही घरगुती असा, जास्तही आंबट नाही आणि जास्तही गोड नाही, त्याची चव बरी येतं. नंतर त्याच्यात घातलं आहे मीठ, हळद आणि किंचितशी साखर, म्हणजे अप्रतिम लागतं आंबट गोड तिखट अशी. मिक्सराक लावून परत एक फेरो मारून घेतलं आहे. नंतर एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं आहे तूप. तुपाची फोडणी द्यायची म्हणजे सुगंध भारी येत आणि 4 घास जास्त जातात. ह्याच्याबरोबर बटाट्याचा काप, केळ्याचा, सुरणाचा, वांग्याचा गरमागरम काप, एकदम भारी लागतं. मोहरी तडतडल्यावर हिंग घातलं आहे. जरा ह्या कढईत हिंग जास्त घालायचं म्हणजे चव अजून भारी येत. नंतर बारीक जरा असं कुस्करून कढीपत्तो घातलं. कढीपत्तो जरा बारीक चिरून घालायचो, नाहीतर तो पानाक ना टाकली जातात काढून. परत परत तोंडात हात घालून काढूक ती बरी नाही वाटणार. आणि ही बारकी पोटात गेली तरी चलतं. नंतर ओतलं कढी आणि कढी व्यवस्थित ढवळायची. मी अजिबात बेसन पीठ लावणं नाही. लावून एकदा दोनदा बघलं पण ती आमका आवडणार नाही. ही ओरिजिनल बरी वाटतं. ती पिठाचं ना बेसनाचाच वास येत राहतं. वरसून जरा मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घातलं. अशी कढी करा, खावा, अप्रतिम चव. आवडतली तुमका आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा.